नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर. आज आपण क्रिस्पी चीज वडा करणार आहोत. तुम्ही वडापाव खाल्ला असेल, उलटा वडापाव खाल्ला असेल, तर असा क्रिस्पी चीज वडा नक्की करून बघा. खूप छान होतो, अगदी क्रिस्पी असा होतो. आता इथे बघा, हा वडा आतून खूप छान चीझी होतो, वरून छान कुरकुरीत होतो, चवीला तर खूपच सुंदर लागतो. तर असा वडा तुम्हीही नक्की ट्राय करा. तर चला हा वडा कसा करायचा आहे बघूया. क्रिस्पी वडा करण्यासाठी इथे मी 3 मोठ्या आकाराचे बटाटे असे उकडून सालं काढून घेतलेत. त्यानंतर इथे 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा, एक 4 हिरव्या मिरच्या आणि एक लहान चमचा जिरं. आता हे जे आहे हे आपल्याला मिक्सरमध्ये पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि बटाटा बारीक असा चिरून घ्यायचा आहे. भाजी करण्यासाठी बाजूला कढई ठेवून त्याच्यात तेल घातलं आहे. त्याच्यात घालायची मोहरी. मोहरी चांगली फुलली की आपण जे मिरचीचं वाटण केलं आहे ते घालायचं. गॅस बारीकच ठेवायचा आहे. याच्यातच थोडी कढीपत्त्याची पानं मी चिरून घेतली आहेत, कारण जर मोठी पानं असली तर ती आपण काढून टाकून देतो, म्हणून चिरून घालायची. ते थोडंसं परतायचं. याच्यात घालायचं आहे एक लहान अर्धा चमचा हळद. गॅस कमीच ठेवायचा. मिक्स करायचं. आता याच्यात घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ. आणि आपण जे बटाटे उकडून घेतलेले ते असे बारीक चिरून घेतले ते घालायचे आणि मिक्स करायचं. मिक्स करताना असं बारीक बारीक करायचं, कारण ते पूर्ण मॅश झालं तरी आपल्याला चालणार आहे. आता या भाजी या मसाल्याबरोबर व्यवस्थित मी मिक्स करून घेतली आहे. आणि मिक्स करताना असं मॅश करायचं थोडं, म्हणजे बटाट्याच्या ज्या मोठ्या फोडी असतात त्या अशा बारीक होतात. आता याच्यात घालायची आपल्याला कोथिंबीर. कोथिंबीर अशी वरूनच घालायची, त्याची खूप छान टेस्ट येते. आणि हे मिक्स करायचं. आता इथे आपली क्रिस्पी वडा करण्यासाठी जी भाजी पाहिजे ती तयार आहे. आता गॅस बंद करूया आणि ही भाजी थंड करून घेऊया. आता क्रिस्पी वड्याला कोट करण्यासाठी आपण एक स्लरी तयार करणार आहोत. तर इथे मी अर्धा कप मैदा घेतला आहे आणि अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. दोन्ही सेम प्रमाणात घ्यायचं. आता याच्यामध्ये थोडं थोडं आपण पाणी घालायचं. आता सुरुवातीला इथं मी 1 कप पाणी घेतलं आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्स करायचं. याची आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे. खूपही घट्ट नाही आणि खूपही पातळ नाही. आता थोडं थोडं पाणी ॲड करून याला मिक्स करून घेऊया. आता इथे बघा, इथे मी अशी स्लरी केली आहे. आता मी 1 कप पाणी घेतलेलं, त्यातलं पाव कप पाणी इथं शिल्लक राहिलं आहे. आता याच्यात घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि मिक्स करून घ्यायचं. स्लरी करताना लक्षात ठेवा, खूपही घट्ट करायची नाही आणि एकदम पातळ पाण्यासारखी नाही करायची, कारण त्याचं कोटिंग आपल्या ब्रेडवरती व्यवस्थित बसायला पाहिजे. तर अशी स्लरी करायची. आता हे बाजूला ठेवूया. आता इथे मी पावभाजीचे पाव घेतले, त्याला असं मधून कट करून घ्यायचं आहे. हे बघा, असं मधून कट करायचं आहे. आता याच्या हिरवी चटणी असते आपली पुदिन्याची, ती एक साईडला लावून घ्यायची. आता आपण मगाशी जी भाजी करून घेतली आहे ती घ्यायची आणि ती याच्यात घालायची आपल्याला. तीही थोडी अशी पसरायची. आता इथे मी चीजची स्लाइस घेतली आहे, ती मी अर्धी कट करून घेणार आहे. आणि ही अर्धी कट केलेली स्लाइस अशी फोल्ड करून याच्या आत ठेवायची आणि हे बंद करायचं. आता मगाशी आपण जी स्लरी करून ठेवली होती ती घ्यायची आणि परत चमच्याने मिक्स करायचं, कारण कॉर्नफ्लॉवर मैदा तळाशी जाऊन बसतो. आणि आपण जो ब्रेड तयार केला होता तो याच्यामध्ये व्यवस्थित डीप करून घ्यायचा, सगळीकडून व्यवस्थित बुडवायचा. आता इथे एका ताटामध्ये मी ब्रेड क्रम्स घेतलेत. ब्रेड क्रम्समध्ये हा व्यवस्थित कोट करायचा. सगळीकडून व्यवस्थित ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे.
हे बघा आता व्यवस्थित हा कोट झाला आहे. आता हे बाजूला ठेवूया आणि तुम्ही अजून असे 2-3 केलात तरी चालेल. आता तळायला घेऊया. बाजूला कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं. याच्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम पाहिजे. कमी गरम तेलामध्ये हे करू नका. आणि याला असं परतत आपल्याला याला फ्राय करायचं आहे. हा वडा खूप छान लागतो, अगदी क्रिस्पी, आतमध्ये चीज असतं. त्यामुळे असं तुम्ही नक्की करून बघा. असं त्याला अलटीपलटी करत आपल्याला भाजायचं आहे आणि छान असं गोल्डन रंग येईपर्यंत आपण याला भाजून घेऊया. आता इथे बघा हा वडा आपण छान असा याला गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेतला आहे. आता हा झाला आहे आपला तळून, काढून घेऊया. आता इथे बघा तुम्हाला आवाज ऐकू येत असेल, वरून छान क्रिस्पी असं तयार झालं आहे. आता आपण याला कट करून घेऊया. बघा वरून खूप छान असं क्रिस्प आलं आहे. त्याला असं कट करायचा. आणि याच्यात आपल्याला घालायचं आहे थोडासा सॉस. आणि वरून घालायचं आहे मेयोनीज. तुम्ही जर गाडीवर खायला गेलात तर तिथं असंच मेयोनीज आणि सॉस असं दोन्ही मिक्स केलेलं असतं. आता हा वडा आतून कसा झाला आहे हे तुम्हाला दाखवते. बघा खूप छान झालं आहे. आतलं चीज मेल्ट झाल्यामुळे आतमध्ये छान चीझी असा हा वडा लागतो आणि खूपच सुंदर होतो. वरून क्रिस्पी आणि आतून चीझी. त्यामुळे असा वडा तुम्हीही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.